ये खबर जंतर मंतर आंदोलन से जुड़ी है। कल यानी कि 20 तारीख के दिन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की मांग को लेकर देश के हजारों छात्र छात्राओं द्वारा दिल्ली के जंतर मंतर पर आंदोलन किया जा रहा था। उस समय दिल्ली पुलिस ने विद्यार्थियों पर लाठियां भाजी, आंसू गैस छोड़ा। इस अमानवीय घटना के खिलाफ देश भर के लोगों में काफी रोष का माहौल छाया हुआ है। राजनीतिक क्षेत्र की पार्टियों ने तो इसे मुद्दा बनाकर मोदी सरकार के खिलाफ मुद्दा बनाकर जगह जगह विरोध प्रदर्शन किया है। राज ठाकरे की नवनिर्माण सेना के कार्यकर्ताओं ने कल्याण के शिवाजी चौक में केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान के पोस्टर पर काली पोत कर विद्यार्थियों हित में आंदोलन किया। बंद करा, अरे बंद करा, बंद करा, अरे बंद करा, बंद करा, मुर्दाबाद, मुर्दाबाद, मोदी सरकार मुर्दाबाद, 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 मोदी सरकार मुर्दाबाद, 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 मोदी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद। गेले 20 दिवस आपण पाहतोय जंतर मंतरवर जे उपोषण चालू होतं ते उपोषण सरकारने चिरडलं आणि त्यानंतर काल जे विद्यार्थी पुन्हा तिथे मोर्चासाठी जमले होते त्यांच्यावर बेछूट गोळीबार लाठीचार्ज केला। तर या सरकारचा मी जाहीर निषेध करतो आणि अशा प्रकारे आम्ही भ्रष्टाचार करतो तुम्ही बोलायचं नाही, आम्ही तुला दडपशाही करतो तुम्ही बोलायचं नाही, ही जी वृत्ती आहे भाजप सरकारची ही वाढत चाललेली आहे। आणि त्यानुसार आज जर आपण बघितलं तर हे संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या भारतातील युवकांनी पुढे येऊन या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे आणि या मोदी सरकारचा निषेध केला पाहिजे असं आम्ही आवाहन करतो। मुर्दाबाद। तो दूसरी तरफ कल्याण डोंबिवली शहर जिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट की ओर से जिला अध्यक्ष वनराज सेठ पाटिल के नेतृत्व में एनसीपी के कार्यकर्ताओं ने कल्याण स्टेशन परिसर में मोर्चा निकालकर दिल्ली सरकार की घटना का तीव्र निषेध किया है और नायब तहसीलदार को एक निवेदन देकर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा मांगा है। इस विषय में हमारे संवाददाता ने जिला अध्यक्ष वनराज सेठ पाटिल की प्रतिक्रिया ली है। नीट परीक्षेच्या घोटाळ्यामुळे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रसादचा आम्ही राजीनामा मागत होतो। तो राजीनामा त्याने अगोदर दिला असता तर आम्हाला आंदोलन करण्याची बारी आली नसती। आज विद्यार्थी 20हून अधिक लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि त्या आत्महत्यांच्या आणि नीट परीक्षेच्या विरोधात आमच्या सोनम वांगचौर यांनी आंदोलन करून उपोषण चालू केला आणि तो उपोषण चालू केल्यानंतर सतत 21 दिवस त्याने उपोषण ठेवला, पण त्याच्याकडे आजपर्यंत कोणी एकही माणूस तिथे ढुकला सुद्धा नाही आणि 21व्या दिवशी त्याला चादरीत गुंडाळी उचलून नेऊन हॉस्पिटलमध्ये ठेवला। हॉस्पिटल ठेवल्यानंतर आजपर्यंत 24 दिवस झाले तरी त्याचं उपोषण सतत चालू आहे आणि त्याच्या निषेधार्थ आमच्या विद्यार्थी कोपरोच पार्टीचा अभिषेक दिपके यांनी तिथे आंदोलन चालू केला। आंदोलन चालू केल्यानंतर हजारो विद्यार्थी, हजारो युवती, हजारो तिथे युवक तिथे हजर झाले। त्याच्यामध्ये काल तुम्ही पाहिलं असेल टीव्हीवर वगैरे तर त्यांना एवढे मारहाण केले की लाठीचार्ज त्यांच्यावर करावा लागला त्यांना आणि एका युवतीचा आज जीव धोक्यात झालेला, ती एवढी श्रेष्ठ झालेली आहे। अशा ह्या पोलिसांनी त्यांचे मारझोड केलेले त्या लोकांना त्यांच्या निषेधार्थ आज सुद्धा तिथे आंदोलन चालू आहे। पण ह्या सरकारला त्याच्यात कुठल्याही प्रकारचे जाऊन त्यांना भेटावा, त्यांच्या आंदोलनाला जाऊन तिथे भेट द्यावा असा कुठल्या प्रकारचं एकही सरकार तिथे कोणीच आजपर्यंत ढुकलेलं नाही। जर नरेंद्र मोदीचा पहिला दिवशी सोमवारचा जो त्यावेळेला त्याचा भाषण झाला
लोकसभेमध्ये तिथे त्या भाषणामध्ये हे की विद्यार्थ्यांचा कोणाचा ऍक्शन सुद्धा त्यांनी शब्द सुद्धा बोलून टाकला नाही की त्या लोकांना आपण कुठल्या प्रकारची सहानुभूती मिळावी. विद्यार्थ्यांना 20हून अधिक विद्यार्थ्यांचा आत्महत्या झालेल्या आहे, पण त्यांना कुठल्या प्रकारची सहानुभूती आधी अजिबात त्यांनी दिलेली नाही. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे गव्हर्नमेंट, महाराष्ट्रात जो सरकार आहे त्याने सुद्धा आजपर्यंत त्यांना कुठल्या प्रकारची सहानुभूती विद्यार्थ्यांना दिलेली नाही. आज ह्या लोकांना सुद्धा मुलं बाला आहेत की नाही, त्या मुलाबाळांना जाऊन तुम्ही डायरेक्ट पाहिजे तशी जोडता पाहिजे ते उपटी टाकता. म्हणजे काय, एक 3 वेळेला आमदार झालेला त्रिपाठी 3 वेळेला त्याला त्या बॅरिकेडवर उचलून आपडला. ही या सरकारची माणुसकी. त्यांना आमची एकच मागणी आहे का ह्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रसादचा राजीनामा घ्यावा. आमची एवढी मागणी आहे.